मंडळी आपण काल बघितलं की या लोकशाहीमध्ये स्वतःला न्याय मागणं किती कठीण झालं आहे. ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला त्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटीबाबत असेल किंवा कोणत्याही प्रकारची पेपरफुटी असेल त्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन केलं. सी दीपक या ठिकाणी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोनम वांगचुक यांच्या 20 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांना फरफटत ओढत नेण्यात आलं, की ज्याप्रमाणे या ठिकाणी मुर्दा नेला जातो त्याप्रमाणे पांढऱ्या कपड्यामध्ये लिपटून या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर अभिजित दिपके यांनी ती धुरा सांभाळली. परंतु या ठिकाणी दिल्ली जे काही पोलीस आहे, त्यांना शासनाच्या लॉ अँड ऑर्डर प्रमाणे काम करावं लागलं. 16 वर्षाची मुलं असतील, मुली असतील, माणसं असतील, त्यांचे डोके फोडले, त्यांचे हात मोडले, वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी धूर करून त्या धुरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मारहाण केली आणि ही मारहाण अतिशय निषेधार्थ म्हणजे ह्या ज्या सरकार आहे, ह्या सरकारचा जाहीरपणे निषेध करणं सगळ्या भारतीयांचं काम आहे. आता बघू शकता, की मित्रांनो मोदी सरकारची पॉप्युलॅरिटी आहे, ते पॉप्युलॅरिटी फक्त एक टर्म झाली. आता त्याच्यानंतर जे आपल्याला भावनिक करण्यात आलं. भावनिक काय करण्यात आलं, की यामध्ये हिंदू सरकार आहे, हिंदुत्ववादी आहे, राम मंदिर बांधलं, या ठिकाणी त्याच्यानंतर काश्मीरचा मुद्दा आहे. असे 2-4 कामं चांगले केले. त्यावरती या ठिकाणी मोदी सरकारनं स्वतःची या ठिकाणी निवडून पंतप्रधान झाले. परंतु या पंतप्रधान पदाचा काय काम म्हणजे कोणत्या कामाची ती पंतप्रधानाची निवडणूक जी लोकांच्या कामी येत नाहीये. आता लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाहीची व्याख्या सांगितली जाते, की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. मित्रांनो या ठिकाणी स्वतःसाठी या ठिकाणी सर्वसामान्यांनी मीडियाकर लोकांनी न्याय मागणं म्हणजेच काय? तर या ठिकाणी क्रिमिनल आहेत का ते? क्रिमिनलला या ठिकाणी अशा प्रकारची मारहाण केली जात नाही. पोलीस प्रोटेक्शनमध्ये असतात क्रिमिनल लोकं. ज्यांनी कोट्यवधीचा घोटाळा केलाय, ज्यांनी हजारो कोटीचं या ठिकाणी शासनाचं बजेट मारून पोलिस स्टेशनमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत. त्यांचं प्रोटेक्शन या ठिकाणी सरकार करतं आणि जे न्याय मागतायत, जे आवाज उठवतायत, स्वतःच्या या सिस्टमबद्दल आवाज उठवत आहेत, त्यांना मारलं जातं. या सगळ्या गोष्टींचा जाहीर निषेध करणं आपलं काम आहे आणि इथे कोणताही आपला पक्ष नसून या ठिकाणी कोणताही काँग्रेस असेल किंवा बी-जे-पी असेल, एक आपण त्या पक्षांना बाप कधीही मानायचं नाहीये. युथ लोकांनी एक लक्षात ठेवायचं आहे, की त्यांच्या तुकड्यांवर न जगता. आता बघू शकता, की बी-जे-पीचे जे काही सपोर्टर लोकं आहेत किंवा क्रिएटर लोकं आहेत, ते कमेंट्समध्ये येऊन घाण करण्याचं काम करतील. आता त्यांना वाटतंय, की आपली जी काही पोट चालतंय, ते पोट या ठिकाणी बंद पडू शकतं. या ठिकाणी अन्ननलिका आहे, ती अन्ननलिका बंद पडू शकते. कारण का बी-जे-पीचे जे लोकं आहेत, त्यांनी जे YouTube असेल, Facebook असेल, Instagram असेल, यांच्यावरती क्रिएटर सोडलेले आहेत, की तुम्ही अशा-अशा पद्धतीचे या ठिकाणी लोकांचा ब्रेन वॉश करा आणि ब्रेन वॉश करून त्यांचं मतदान असेल, काय असेल, या गोष्टी केल्या जातात. आता या हिंदूंच्याच राज्यामध्ये आता बी-जे-पीला आपण जवळपास 3रा टर्म निवडून दिलं, तरी पण हिंदूंच्या राज्यामध्ये मुस्लिम लोकं अजूनही या ठिकाणी आपल्या लोकांवरती अन्याय करतात. अशा प्रोपगेंडा या ठिकाणी दाखवला जातो. Instagram असेल किंवा कोणताही सोशल मीडिया असेल. त्याच्यावरती दाखवलं जातं, की मुस्लिम लोकं बघा कशा पद्धतीने हिंदूंवरती अन्याय करतात. परंतु हे दाखवलं जात नाही, की हिंदू हिंदूंवर अन्याय करतोय. राजकीय लोकं आपल्या सामान्य लोकांवर अन्याय करतात. शिक्षणाची बेकारी दाखवली जात नाही. झेडपी शाळांचं कोणता न्यूजवाला आहे, की ज्यांनी झेडपी शाळांचं या ठिकाणी हिंडून म्हणजे फिरून त्यांनी त्याचं जे काही पाहणी केली आहे, किती विद्यार्थी आहेत, शिक्षक किती आहेत, त्यांचं नॉलेज कोणत्या प्रमाणामध्ये आहेत, हे किती पत्रकारांनी तपासलं. फक्त पत्रकारांची चाटुगिरी चालू आहे, की फक्त मोदी सरकारनं मेलोडी चॉकलेट दिलं, भानगडी दिल्या. या अशा पद्धतीनं सलमान खाननं लग्न केलं, आमिर खाननं लग्न केलं. असं म्हणजे न्यूज कोणत्या द्यायच्या हे फक्त काय आहे, राजकीय लोकांच्या हातात आहे, की बाबा लोकांचा ब्रेन वॉश अशा पद्धतीने करा. क्रिकेट मॅच वगैरे असतील, कोणते खेळ असतील, याच्यामध्ये लोकांना अडकून ठेवा आणि बेसिक प्रश्न आहेत, त्या बेसिक प्रश्नांपासून दूर ठेवा. म्हणजेच काय? तर हे देश चालवण्याचं काम नसून, देशाचं या ठिकाणी संरक्षण नसून, येथील जनतेचं गोचिडाप्रमाणे या ठिकाणी शोषण करण्याचं काम हे सरकार करत आहे. बघू शकता, की विजय थालापती यांनी 2 महिन्यामध्ये तिथलं किती सिस्टम सुधारला आहे. सर्वसामान्य लोक तिथे खुश आहेत. सर्वसामान्य लोक खुश ठेवणं हे भारत देशाचं पूर्ण काम आहे. इव्हन एका राज्याचं नसून एका पूर्ण देशाचं काम आहे. आता हे जर आपल्याला पूर्ण मोडीत काढायचं असेल, तर इथल्या जी यूथ आहे, कोणताही धर्म नाहीये किंवा कोणतीही जात नाहीये.
त्यांनी फक्त एक लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की कोणाचीही चाटुगिरी न करता, कोणाच्याही 4 पैशांना न भुलता जे चांगलं काम करतात, जे विकसित देशाकडे नेण्याचं काम करतात, अशाच लोकांना निवडून देणं आपलं महत्त्वाचं काम आहे. बघू शकता, की काल तुम्ही या व्हिडिओजमध्ये बघू शकता, की महिलांवर लाठीचार्ज होतोय. म्हणजे डोके फोडले जात आहेत तरुणांचे, हातपाय मोडले जात आहेत. अशा पद्धतीचं म्हणजे काय मोठा गुन्हा काय केला यांनी? फक्त धर्मेंद्र प्रधान जे काही शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा फक्त राजीनामा मागितलाय. बरं तुम्हाला राजीनामा द्यायचाच नसेल, सत्तेचा या ठिकाणी एवढा लोभ आहे, तर फक्त सोनम वांगचुक यांच्यापाशी यायचं आणि त्यांच्या मागण्या काय? तुम्हाला अशा-अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करू, सिस्टममध्ये हे सुधार करू, ते सुधार करू, अशा पद्धतीनं बोलणं तरी महत्त्वाचं आहे. एक प्रकारे इंग्रज शासन बरं होतं, की महात्मा गांधींना येऊन भेटायचं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे करार करायचं, साइन करायचं. म्हणजे हे सरकार जे आहे, हे काळे इंग्रज आहेत. ते गोरे इंग्रज गेले आणि हे काळे इंग्रज आहेत. आता इंग्रजा लोकांचं एवढं देशावरती प्रेम होतं, की त्यांनी जेवढंही भारताची संपत्ती लुटली, तेवढी त्यांच्या देशामध्ये नेली आणि शासनाच्या हातामध्ये सुपूर्द केली. आता इथं जर आपले राजकीय लोकं असते, तर त्यांनी शासनाच्या हातात सुपूर्द न करता आपले घरं भरली असती. कोट्यवधी रुपये या ठिकाणी कमवून त्यांच्या घरामध्ये ठेवले असते. आता हे अशाच पद्धतीने या ठिकाणी हे जे काळं सरकार आहे, हे एवढंच आहे, की बाहेर नेत नाहीये, बाहेर देशामध्ये. फक्त आपल्या जे काही हजारो कोटी च्या जमिनी आहेत, त्या जमिनी घेऊन ठेवत आहे. बघू शकते, की प्रत्येक राजकीय लोकांना मला तर वाटतं 100च्या पार जमीन असेल. 100 एकरच्या पार आणि त्यांना करायला सुद्धा कोण नाही. आणि ते मेल्यानंतर सुद्धा या ठिकाणी कोली कुत्री त्यांच्या जमिनी खाऊन जातात. हे कोणी कमवलेले आहेत, तर सर्वसामान्यांच्या जे काही गोचिड्याप्रमाणे त्यांचं म्हणजे शोषण केलं आहे. या शोषणाचा तो परिणाम आहे. या सर्व गोष्टींचा मी जाहीर निषेध करतो आणि एक भारतीय या नात्याने तुम्ही या बी-जे-पी सरकारचा नक्कीच जाहीर निषेध करा. मी कोणत्याही पक्षाचा नाहीये किंवा कोणत्याही ह्याचा नाही म्हणजे कुठल्याही गटाचा नाहीये, कोणत्याही विचारसरणीचा व्यक्ती नाहीये. मी फक्त एका सामान्य भारतीय आहे. कोणत्याही प्रकारचं एडिटिंग, कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वरवरचा चेहरा दाखवत नाही. माझ्या आंतरिक मनाचे जे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी सांगत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स बॉक्स रिकामा आहे, त्यामध्ये कळवू शकता. धन्यवाद.